नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गोल गळ्याला छान अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच, म्हणून मी 14.5 वरती कटिंग करून घेतली। गळा ओपन केला 2 इंचावरती आणि गळ्याची खोली आहे 10 इंचाची। तर अशा पद्धतीने मी आधी इथं आखून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी गळ्याचा अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खडूच्या सहाय्याने गोल गळा अशा पद्धतीने बरोबर तयार करून घ्यायचा आहे। जर का तिथं थोडाफार हे झाला तर तो खडूने बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अस्तर पलटवून अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा तो आपल्याला त्याच पद्धतीने उमटवून घ्यायचा आणि खडूने बरोबर गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवरती तो बरोबर उलट्या दिशेने ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला गळ्याभोवती शिलाई झाल्यानंतर इथं पायपिंग वगैरे काहीही करायचे नाही, डायरेक्ट अस्तर पलटवून घ्यायचा आहे। म्हणून तो आपल्याला अस्तरच्या ब्लाऊज पीसच्या सुलट्या बाजूनी बरोबर ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। तर हा विचित्र सिल्कचा सरकटणारा असा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यामुळे मी मध्य सेंटरवरती शिलाई करून आणि एक हात बरोबर अशा पद्धतीने ठेवत आणि गळ्याचा गोलाकार बरोबर अशा पद्धतीने फिनिशिंग सोबत शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मी दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई करून घेत आहे। तर शिलाई करत असताना एक हात आपल्याला बरोबर अस्तरवरती ठेवत आणि आपण जसं खडूने आखून घेतलेलं आहे त्याच याच्यावर बरोबर शिलाई करून घ्यायची आणि मध्य सेंटरपासून थोडं पुढे घेतलेलं आहे मी, जेणेकरून शिलाई उसवणार नाही ही काळजी घेत मी अशा पद्धतीने गोलाकार शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टी सुद्धा जोडायची नाही, त्याच्यासाठी आपल्याला इथं सुद्धा लगेचच शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पायपिंग वगैरे ही करायची गरज नाही आणि कमरपट्टी सुद्धा जोडायची गरज नाही। तर अशा पद्धतीने शिलाई करून आणि मी कट मारून घेत आहे। तर कमरपट्टीला कट मारून झाल्यानंतर गळ्याचा जेवढा गोलाकार आहे तो मी कात्रीच्या साहाय्याने बरोबर अशा पद्धतीने कट करून आणि सर्व ब्लाऊजला मी बारीक कट मारून घेत आहे। तर गोलाकार जिथं आहे तिथं तर काळजीपूर्वक थोडे जवळ कट मारून घेतले आणि अशा पद्धतीने लगेचच आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। तर ह्या ब्लाऊजला आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने पूर्ण सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि मग गोलाकार गळ्याला छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर एक लाईन इतक्या अंतरावर अशा पद्धतीने बरोबर मी थोडं पकडत आणि पूर्ण गळ्याला शिलाई करून घेत आहे। जर का तुम्हाला इथं पायपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही इथं अस्तर न पलटवता डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती आपण ज्या पद्धतीने अस्तर ठेवत असतो त्या पद्धतीने अस्तर ठेवून आणि सर्व बाजूंनी शिलाई करून आणि मग पायपिंग करू शकता। आणि जर का अस्तर पलटवायचा असेल तर अस्तरच्या सुलट्या बाजूनी बरोबर आपल्याला अस्तर ठेवून आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर असं केल्यामुळे काही वेळेला साधा ब्लाऊज पीस असला, आपल्याला डिझाईन वगैरे बनवायची नसली तर तरीसुद्धा अशा पद्धतीने जर का शिलाई केली तर आपला कमीत कमी वेळेत आणि लवकर ब्लाऊज शिलाई होतो। तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून आणि मागच्या बाजूच्या टक्सच्या मी दोघंही बाजूंना मध्य सेंटरवरती बरोबर अशा पद्धतीने खुणा करून आणि टक्स मारून घेत आहे। टक्स मारून झाल्यानंतर ब्लाऊज पीस या सर्व एक्स्ट्राच्या भागाची मी कटिंग करून घेतली आणि अशा पद्धतीने आपला गोलाकार तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने लाल कलरचे 2.5 इंचाचे चौकोनी बॉक्स घेतले आणि ब्लाऊज पीसचा कलर आहे त्या कलरचे मी 2 इंचाचे बॉक्स घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून एकमेकावरती ठेवले। तर छोटा बॉक्स मी वरती ठेवला आणि मोठा कापड मी खाली ठेवलेला आहे। तर लाल कापड हा 2.5 इंचाचा आहे आणि आकाशी कलरचा कापड हा 2 इंचाचा आहे, म्हणून तो लहान मी वरती ठेवून अशा पद्धतीने सर्व फोल्ड करून आणि त्यांच्यावरती मी शिलाई करून घेत आहे। तर आपल्याला गोलाकार गळ्याला डिझाईन बनवण्यासाठी अशा पद्धतीने हे सर्व तयार करून घ्यायचे आहेत। गळ्याचा आकार जितका असेल आणि त्या मापानुसार आपल्याला ते बरोबर अशा पद्धतीने तयार करून आणि त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला जेवढे लागतील तेवढे डिझाईनसाठी आपण ते तयार करून घेतले
आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कटिंग करून आणि शिलाईच्या पुढे जेवढा एक्स्ट्राचा भाग आहे तर त्यांची मी कटिंग करून घेत आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेत आहे। तयार झाल्यानंतर खडूच्या साहाय्याने बरोबर मी अशा पद्धतीने गळ्याच्या मध्य सेंटरपासून आणि खाली अशा पद्धतीने बरोबर खडूच्या साहाय्याने आखून घेतलं। आणि त्याच्यानंतर हे डिझाईन बनवण्यासाठी आपण जे कपड्यापासून तयार केलेले आहेत ते अशा पद्धतीने जोडून घेत आहे। तर इथं आपण आपल्या अंदाजानुसार तुम्हाला जर जास्त जवळ ठेवायचे असतील तर जवळ ठेवून सुद्धा तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता। तर अर्धा इंच, पाऊण इंच किंवा एकदम जवळच ठेवू शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठेवू शकतात। आणि अशा पद्धतीने पूर्ण गोलाकार गळ्याला अर्धापासून आपण जिथं खडूने आखून घेतलेलं आहे तिथं सुद्धा अशा पद्धतीने मी बरोबर ॲडजस्ट करत आणि हळूवारपणे सर्व बरोबर डिझाईन तयार करून घेत आहे। आणि कपड्यापासून आपण छान अशी ही डिझाईन तयार करून घेत आहोत। तर बघू शकतात मी प्लेन ब्लाऊज पीस आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरचा मी हा लाल कपडा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली। त्याच्यानंतर मी इथं लेस लावून घेत आहे। तर लेस लावत असताना सुद्धा आपल्याला अगदी हळूवारपणे लेस लावून घ्यायची आहे। लेस लावून झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला ती बरोबर फोल्ड करून द्यायची आहे आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण लेस ही लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि त्याच्यावरती मी डबल शिलाई ही करून घेत आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला गोलाकार गळ्याला सुद्धा आपल्याला हीच लेस लावून घ्यायची आहे। तर बघू शकतात तिथं सुद्धा मी अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे आणि इथं सुद्धा मी डबल शिलाई करून घेत आहे लेसवरती। जर का तुमच्याकडे अशा पद्धतीने आपण हे चौकोनी कपड्याचे तयार केलेले डिझाईन आहे तर ही दुसऱ्या बाजूला जरी लावली तरी सुद्धा चालेल। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि अशा पद्धतीने एकदम सोपी आणि गोल गळ्याला खूप छान दिसणारे अशी डिझाईन मी ह्या कपड्यापासून तयार करून घेतलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि